साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। महिलेचा विनयभंग करून पैशाची मागणी केल्याप्रकरणी सदर महिलेच्या फिर्यादीवरून नगरसेवक तौफिक शेख यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर आरोपीने अटक होईल या भीतीने सोलापुरातील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे। जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी सदर अटकपूर्व जामीन अर्जावर जोरदार हरकत घेत न्यायालयासमोर युक्तिवाद सादर केला। न्यायालयाने सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून नगरसेवक तौफिक शेख यास अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी हजर राहण्याचे आदेश दिले। दरम्यान जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली। सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत हे काम पाहत असून आरोपीतर्फे ॲडव्होकेट रियाज शेख हे काम पाहत आहेत। तौफिक शेख यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश आज रोजी मेहरबान सोलापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वाय.जी. देशमुख मॅडम यांनी जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस दिलेले आहेत। याबाबत सविस्तर हकीकत अशी की 17/4/2019 रोजी कंबर तलाव जवळील वॉटरफ्रंट या कॉम्प्लेक्समध्ये कावेरी फॅमिली रेस्टॉरंट यामधील पहिल्या माळ्यावर एमआयएमचे नगरसेवक व एमआयएमचे शहराध्यक्ष तौफिक इस्माईल शेख ताज हॉटेल यांनी यातील फिर्यादी यास जबरदस्तीने कोल्ड्रिंक घेण्यास सांगितलं आणि खुर्चीवरून उठून त्याच्या जवळ जाऊन गालावर जबरदस्तीने हात फिरवले आणि मनास लज्जा वाटेल या पद्धतीचं कृत्य त्यानं केलेलं होतं। आणि तुझ्या नवऱ्याजवळ भरपूर पैसा आहे, निवडणुकीसाठी मला पैशाची गरज आहे असे म्हणून जबरदस्तीने पैशाची मागणी करून ते पैसे न दिल्यास या ठिकाणी हाताने गळा दाबून तुला जीवे ठार मारेन अशी धमकी दिली व कमरेचं रिव्हॉल्वर काढून फिर्यादीचे कानपट्टीला लावून आवाज बंद कर नाहीतर तुला ठोकून देईन अशी धमकी दिलेली होती। त्यानंतर यातील फिर्यादीने ताबडतोब सदर बाजार पोलीस स्टेशनला जाऊन आरोपी तौफिक शेख याच्यावर फिर्याद दिली आणि त्याच्यावर भारतीय दंडविधान कलम 354 अ 384 504 506(2) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर तौफिक शेख यानं त्यास अटक होईल या भीतीने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन अर्ज या ठिकाणी दाखल केला आणि सदरचा अर्ज दाखल केला असता कोर्टानं सरकार पक्षाचं म्हणणं मागवलं। त्याबाबत सरकार पक्षानं ताबडतोब पोलीस स्टेशनवरून या आरोपीविरुद्धचे सर्व कागदपत्रे आणि सदर गुन्ह्यासंदर्भातली सर्व कागदपत्रे मागून घेतली आणि त्या संदर्भात सरकार पक्षाचं म्हणणं न्यायालयामध्ये सादर करण्यात आलं। त्याचबरोबर हा जो आरोपी आहे तौफिक शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याला या ठिकाणी जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळेला न्यायालयात उपस्थित राहणं गरजेचं आहे। तो सरकार पक्षाचा अधिकार आहे, त्यामुळं त्याला हजर करण्याचे आदेश मेहरबान कोर्टाने पारित करावेत असा विनंतीचा अर्ज सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेला होता। जेणेकरून आरोपीचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज नामंजूर झाल्यास ताबडतोब पोलिसांना त्या आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता येईल याची दक्षता घेऊन सरकार पक्षाने हा अर्ज दाखल केलेला होता। जर कोर्टाचा आदेश असताना देखील हा आरोपी तौफिक शेख हा न्यायालयात हजर राहिला नाही तर त्याचा सरळ मार्गी अटकपूर्व जामिनाचा अर्ज नामंजूर केला जाऊ शकतो। त्यामुळे आता या आरोपीला न्यायालयामध्ये जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी हजर राहणं कायद्यानं गरजेचं व आवश्यक आहे, अन्यथा त्याचा जामिनाचा अर्ज नामंजूर होऊ शकतो।